मसवडच्या डॉक्टरकडे 50 लाखांची खंडणी व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। पाहूया सविस्तर। मसवड तालुका मान येथील नामवंत डॉक्टरकडे तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मसवड येथील 5 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेची तजवीज सुरू केली आहे। संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे आणि दीपक रुपनवर सर्व राहणार मसवड तालुका मान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब मारुती दोलताडे वय 46 राहणार दोलताडे हॉस्पिटल शिंगणापूर रोड मसवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फिर्याद प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पुढील तपासासाठी ती मसवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे। ऑक्टोबर 2025 ते दिनांक 10 डिसेंबर 2025 या कालावधीत दोलताडे हॉस्पिटल परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीनुसार लक्ष्मण राखोंडे याने दोलताडे हॉस्पिटलमध्ये अपहार केल्याप्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी संगनमत रचले। त्यासाठी एका महिलेला CMS पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करण्यात आले। तसेच हे प्रकरण मिटवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर दोलताडे यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। रक्कम न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या गंभीर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे। खोटी तक्रार, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।